महानगरपालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आता राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत येऊन पोहोचला। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य गेल्यानं दोनही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती। याच पार्श्वभूमीवर बालवडकर यांच्या वर्तनाबाबत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय। त्यामुळे स्थानिक महापालिकेमधला वाद आता थेट राज्य पातळीवर येऊन पोहोचलाय। सुनेत्रा पवार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यावर नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। महानगरपालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद आता राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? खरं म्हणजे नेमकी काय कारवाई केली जाते या सगळ्या पत्रानंतर हे पाहणं महत्त्वाचं असेल। जे भाजपच्या नेत्यांकडून पुण्यातल्या पत्र लिहिलं गेलं आहे गणेश बिडकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना, त्या पत्रावरती सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून पुण्यात हे सगळं वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। महायुतीतल्याच लोकांमध्ये संघर्ष दिसतोय। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नगरसेवक त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत। त्यांची भूमिका मांडत असताना भाजपच्या नेत्यांवर, महायुतीतल्या मित्रपक्षातल्या नेत्यांवर त्यांची टीका होते आणि म्हणून भाजपकडून अखेर हे पत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या कडे लिहिलं गेलंय की तुमचेच महायुतीतले असलेले जे मित्रपक्षातले नगरसेवक आहेत ते कशा पद्धतीने भूमिका मांडतात याची एक प्रकारे तक्रार करणारं आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा लेखाजोखा मांडणारं हे पत्र आहे। यावर सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल। त्याप्रमाणेच भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील या सगळ्या प्रकरणावरती काही बोलतात का याकडे लक्ष लागलंय। नक्कीच ज्ञानेश्वर, नेमका काय आता निर्णय घेतला जातोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।